तर नमस्कार मित्रांनो, भावा बहिणींनो, तर परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. तर असाच आज पण आपण एक टाकाऊपासून टिकाऊ असा जुगाडाचा नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि तो व्हिडिओ कशाविषयी आहे, काय आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की व्हिडिओ काय आहे, कशासाठी आहे आणि टाकाऊपासून काय टिकाऊ बनवलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला, आपला आता व्हिडिओ कशाविषयी आहे तो पण सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता नुकताच हिवाळा संपत आलेला आहे. आणि हिवाळा संपत आल्याच्या नंतर आता आपला हळूहळू थोडासा आता उन्हाळ्याला सुरुवात व्हायला लागली. आणि आंब्यांना पण भरपूर असा मोहर वगैरे भरपूर आलेला आहे. सगळीकडे असे प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण आंब्याच्या मोहरांचा असा घमघमाट सगळीकडे सुटलेला आहे. आता म्हणजेच की उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आपल्याला. आणि आता आपण दर उन्हाळ्यामध्ये एक गोष्ट घेत असतो, खेडा असो किंवा शहर असो, प्रत्येक ठिकाणी बघा, आता प्रत्येकाच्या म्हणजे कुठली वस्तू, तर ती म्हणजे असा माठ आपण घेत असतो. तर हा डेरा म्हणजेच माठ. काय ठिकाणी डेरा म्हटलं जातं, मडकं म्हटलं जातं, माठ म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचा हा डेरा आणि माठ आपण घेतलेला आहे. आणि दरच उन्हाळ्यामध्ये आपण घेत असतो. आता आपल्या इकडं हा काळ्या पद्धतीचा असतो, तर सिटीमध्ये काळ्या पद्धतीचा पण असतो. आणि दुसरा म्हणजे की असा केशरी म्हणजेच नारंगी कलरचा ते वेगळ्या पद्धतीचा माठ असतो. तर हे आपल्या गावठी पद्धतीचा माठ आहे बघा. तर 100-150 रुपयाला हा भेटून जातो. आणि ह्याच्यामध्ये 1.5-2 हांडे बसतात. असा हा माठ आपण घेतलेला असतो. आणि प्रत्येकाच्या घरात तर फ्रीज असतो. पण फ्रीजचं पाणी न पिता आपण काय करत असतो की असा जो माठ असतो, ह्या माठातलं पाणी एकदम असं म्हणजे नॅचरल पद्धतीचं जे पाणी असतं ते नॅचरल पद्धतीने गार होतं. आणि अशा माठातलं पाणी पिणं पण आपल्याला खूप फायदेशीर असतं. ह्याने सर्दी पण होत नाही. फ्रीजच्या पाण्याने सर्दी होते किंवा बरेचसे आजार फ्रीजच्या पाण्याने होऊ शकतात. अशा माठाने काहीच होत नाही आपल्याला, म्हणजेच की सर्दी होत नाही, कुठले रोगराई होत नाही. आणि पाणी पण इतकं थंडगार असं झाडाखाली आपण त्याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे. पण आता सध्या तरी आपण आता ह्या माठाचा काय व्हिडिओ आहे. तर तुम्ही म्हणता ना, हे टाकाऊपासून टिकाऊ काय करायचं आहे. तर आपण गेल्या उन्हाळ्यात माठ जो घेतलेला होता, म्हणजेच हा आपला डेरा गेल्या उन्हाळ्यात घेतलेला होता. आणि मग आता एकदा वापरल्याच्या नंतर आपण ती वस्तू वापरत नाही, हा डेरा आपण टाकून देतो. आणि टाकून दिल्याच्या नंतर ह्याच्यापासून काहीच फायदा होत नाही आपल्याला. होतो का काय फायदा? तर काहीच फायदा होत नाही. तर आपल्याला हा टाकूनच द्यावा लागतो. मग टाकून दिल्याच्या नंतर ह्याच्यापासून काही फायदा होत नाही. मग ह्याच्यापासूनच आता आपल्याला काय करायचं आहे की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपल्याला तयार करायची. तर ती वस्तू काय आहे ते बघू आता आपण. तर करू आपण आता व्हिडिओला सुरुवात. आणि ह्याच्यापासून काय वस्तू तयार होते, जेणेकरून हा डेरा परत एकदा उपयोगी होणार आहे आपल्याला. आता पाण्यासाठी तर हा उपयोगी होणार नाही आपल्याला. तुम्ही म्हणता परत एकदा पाणी भरून आपण ठेवू शकतो. पण काय झालेलं असतं मित्रांनो, हा जो डेरा आहे आपला, हा जुना झालेला असतो. आणि जुना झाल्याच्या नंतर जे ह्याच्यामधून जे आपल्याला थोडं म्हणजे हे जे होत असतं, पाणी पाझरत असतं. आणि ते पाणी पाझरल्याच्या नंतरच की हे आपलं पाणी थंड होत असतं, गार होत असतं. तर आता त्याची छिद्र बंद झालेली असतात. का तर आपल्या ज्यावेळेस आपण दरवेळेस सारखं पाणी ओतत असतो त्या टायमिंगला हे बघू शकता तुम्ही, असं शेवाळं चढलेलं असतं प्रत्येक माठावरती. आणि माठ हा घासला जाऊ शकत नाही. घासला तरी मग काय होतं, त्याची छिद्र जे असतात ते बंद होऊन जातात. आणि आपला डेरा पाझरत नाही आणि पाणी थंड होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. तर कधी पण नवीन जर डेरा घेतला ना आपण, तर कधीही त्याला शेण लावायचं नाही किंवा घासायचं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी बघा, घासून झाल्याच्या नंतर किंवा असं सहज घासतात तरी, किंवा मग शेण लावतात बघा त्याला. मग त्याच्यानंतर ते छिद्र बंद होऊन जातात. तसं करायचं नाही आपल्याला. शेण लावायचं नाही, घासायचं नाही. फक्त बाजारातून डेरा घ्यायचा, म्हणजेच हा माठ घ्यायचा. आणि तो आतून फक्त हाताने धुवून घ्यायचा आणि पाणी इसळून टाकायचं. झालं. 1-2 वेळेस पाणी भरायचं आणि वतून द्यायचं. त्याच्यानंतर हा मस्त असा स्वच्छ तयार होतो. आणि पाणी पण छान लागतं. तर चला असू द्या. आता ह्या टाकाऊ आपल्या माठापासून म्हणजे डेऱ्यापासून आता काय वस्तू तयार करायची आपल्याला, तर बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो माठ आहे आपला डेरा, हा पालता ठेवायचा आहे आपल्याला. आणि पालता ठेवल्याच्या नंतर अशी एखादी वाटी किंवा परात हे काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यावरती ठेवून झाल्याच्या नंतर आता आपली प्रत्येक गोष्ट
आता आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करत असतो, तर हे आहे कोळसा, म्हणजे जी चुलीतली आपण सरपण वगैरे हे केलेलं असतं, ह्याच्या जागेवर तुम्ही खडू पण घेऊ शकता. आणि ह्याने आपल्याला काय करायचं आहे, हा गोल असा आपल्याला आखून घ्यायचं आहे बघा. तर असा हा पूर्णपणे बघा असा हा गोल आपला आखून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने हे आखून घ्यायचं आहे. आता आखून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असा हा इळा किंवा तुमच्या घरी छेने हातोडा काय जे असेल ह्या वस्तूने आपल्याला काय करायचं आहे, हे जे छिद्र आहे ते आपल्याला पूर्णपणे हे छिद्र आता पाडून घ्यायचं आहे. म्हणजेच हा एवढा भाग आपला हा जो डेऱ्याचा आहे तो काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण हळूहळू आपण काय करायचं आहे, ह्याला फोडायला सुरुवात करायची. फक्त एवढाच भाग फोडायचा आहे आपल्याला, आणि हा भाग आहे जो आपला तो तसाच ठेवायचा आहे. तर हा आता आपण भाग घेऊया फोडून. तर बघा हे असं अशा पद्धतीने आता आपण येळ्याने फल पाडत चाललो आहे. आणि हे आतल्या साईडने बघा आपल्याला सगळं असं फोडून घ्यायचं आहे. दिसतंय ना तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जो भाग आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचा आहे बघा. आणि दमाने फोडायचं आहे, तसं काय नाही. आणि व्यवस्थित फुटतं पण ते, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आपल्याला की डेरा हा सगळाच फुटन असा, कारण हा खूप जाड पण नसतो. हे बघा व्यवस्थितपणे फुटतोय डेरा आपला. जोरात जरी हाणलं तरी काही अडचण नाही, पण लई पण जोरात हाण नका की जेणेकरून डेरा पार सगळाच फुटन आपला, असं करू नका. तुम्ही इळा घेऊ शकता, छाने हातोडे घेऊ शकता, तुमच्याकडे जे उपकरण जे काही साहित्य असेल त्याने तुम्ही अशा पद्धतीने फोडून घेऊ शकता. दिसतंय का मस्तपैकी कसं फुटतोय डेरा. एकदा डेरा फुटूस तर दम आहे बघा. एकदा फुटला का नाही की काही सुद्धा अडचण नाही. तर चला घेऊया आपण हे गोल पद्धतीने डेरा फोडून. आता आलाय बघा आपला डेरा होत. आता जरा निम्म तर काम झालंय आपलं, आणि निम्म काम आपलं बाकी आहे बघा. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला किती फोडायचं आहे, ही जी रेष आहे बघा, ही तुम्हाला दिसते काळी रेष आपण आखून घेतलेली, तेवढाच फोडून घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त फोडायचं नाही. आणि व्यवस्थितपणे बघा फुटतंय पण, त्याच्यामुळे काही सुद्धा अडचण नाही. आपण जसा गोल आखला होता तिथं पण फुटतंय बघा. दिसतंय का. तुम्ही ह्याला फोडायला इळा घ्या, हातोडा घ्या, छन्नी घेऊ शकता, तुमच्याकडे जे काही साहित्य असेल ते घेऊ शकता तुम्ही. फक्त इथं थोडीशी आपल्याला काळजी घेऊन डेरा फोडायचा आहे बघा. आता हे आपला पूर्णपणे बघा आता हे फुटलेलं आहे. आणि हे का फुटलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल हे आपण हे म्हणजे येळेने किंवा कशाने फोडताना हे डेरा फुटू शकतो किंवा माठ फुटू शकतो, तर हा फुटत नसतो का, तर हा पक्का भाजलेला असतो, हा भट्टीमध्ये पक्का भाजलेला असतो, त्याच्यामुळे हे फुटत नाही. त्याच्यामुळे काय फोडताना घाबरायची गरज नाही की आपला डेरा फुटू शकतो म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरू नका. तुम्ही बघू शकता. आणि गोल आपण आखून घेतल्यामुळे हाताने सुद्धा आपलं गोल व्यवस्थित तयार झाला आहे बघा. बघू शकता तुम्ही. आता हा आपला एवढा गोल तयार झालेला आहे, बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला वरती तर गोल झाला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल थोडंफार की हे काय वस्तू तयार होणार आहे. आणखीन पण नसेल आली लक्षात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूपच छान आपली वस्तू होणार आहे, आणि ती पण सर्वांच्या उपयोगाची वस्तू होणार आहे, कारण ही वस्तू खूप उपयोगी आहे बघा. आता परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, हा कोळसा घ्यायचा आहे. आणि हा कोळसा घेतल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे की ह्या माठावरती आपल्याला हा कोळसा परत एकदा
इथून घ्यायचं आहे बघा. आता ह्या माठाला किंवा डेऱ्याला अशी रेषा असते, ह्या रेषेपासून आपल्याला असा घ्यायचा आहे. आणि असा घेतल्याच्या नंतर हा आपल्याला काय करायचं आहे, हे असं परत एकदा आपल्याला हे चौकोनी आखून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेस आपण कसं आखलं होतं, तर गोल आखलं होतं. तर आता कसं आखायचं आहे आपल्याला, हे चौकोनी आखायचं आहे. आणि चौकोनी आखल्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आता त्या जादू पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा तुम्ही, कोई मिल गयामध्ये डेऱ्याचा आहे. तर ते जाऊ दे, आपल्याला पिक्चरचं काय करायचं आहे. तर आता हे पण आपल्याला आता हे जसं गोल आपण तोडलं आहे तसंच आपल्याला आता हे चौकोनी तोडून घ्यायचं आहे. तर चला आपण आता हे पहिल्यांदा तर होल तयार करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून इथून आपल्याला फोडायला सुरुवात होते. आणि आता हे आपण चौकोनी घ्यायचं आहे बघा फोडून. आणि माठ आपला फुटणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची. आणि तुम्हाला तर सांगितलं आहे, माठ तर फुटणारच नाही, कारण का तर हा छानपैकी भाजलेला असतो. आणि दुसरं म्हणजे काय आहे की आपला हा जो ईळ आहे याला थोडंसं टोक आहे, त्याच्यामुळं ते सहजपणे ह्या माठामध्ये शिरतं आहे आणि हा माठ आपला फुटतो आहे बघा व्यवस्थित. आणि हा गेल्या वर्षीचा माठ असल्यामुळं थोडासा कुजून पण गेलेला असतो, म्हणून आपण काय केलेलं असतं की हा टाकून दिलेला असतो, आपण उपयोगात आणत नाही. तर अशाच पद्धतीने आता हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा. बघू शकता तुम्ही, याला बाकीचं कुठलंही साहित्य आपण वापरत नाही, तरी पण एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे चौकोनी व्हायला लागलं आहे बघा. तर चला आपण हे चौकोनी घेऊया आता करून. तर झालं आहे बघा हे आपलं, इकडल्या साईडने पण होल करून बघू शकता तुम्ही, दिसतंय का, ह्या साईडने पण होल झालं आहे आणि ह्या साईडने पण होल झालं आहे. आता तुम्ही म्हणता दादा हे असं केलं आहे, पण आता हे काय आहे, तर हे पण तुम्हाला सांगतो आता. तर आता हे फोडून झालं आहे आणि त्याच्यानंतर हे जे खाली फोडलेलं आपलं जे माठाचं जे तुकडं आहेत ते असंच खाली ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे अशा पद्धतीने आता हे ठेवून घ्यायचं आहे. आता हे ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये असा आपल्याला पेपरचा कागद घ्यायचा आहे आणि थोडासा बाहेर काढायचा आपल्याला कागद. ते पेपरचा कागद ठेवून अशा पद्धतीने, आता तुमच्या लक्षात आलं असेल कागद ठेवल्याच्यानंतर की एक वस्तू काय झाली, पण आणखीन पण नसेल तर लक्षात आलं. आता काय जे आहे ते आपली फायनली वस्तू तुमच्या लक्षात आलेली असेल की आता ही वस्तू काय झाली. बघू शकता तुम्ही की आता हे डेऱ्यापासून आपली मस्त अशी चूल तयार झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, तर आता आपण ही चूल तुम्हाला पेटवून पण दाखवू की ही टाकाऊपासून टिकाऊ कशी आपली वस्तू तयार झाली बघा. दिसते का मस्तपैकी. आता ह्याचा व्यवस्थितपणे असा जाळ पण चालू झालेला आहे इथून. आणि इथून बघा हा जाळ आता आपला वरती यायला लागलेला आहे. तर फायनली आपली चुलीवरती. आणि हे असं आपण पातेलं किंवा काय एखादं आपण जर आपल्याला आंघोळीला पाणी तापवायचं असेल तर मोठं पातेलं पण मांडू शकतो. आपल्याला चहा करायचा असेल तर चहा पण करू शकतो. का हे असं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ही आपली चूल मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. दिसतंय जाळ पण तयार झाला आहे. याच्यावरती पातेलं पण ठेवू शकतो आपण, आंघोळीला पाणी पण तापवू शकतो. आणि फायनली मस्तपैकी जाळ पण लागला आहे का बघू शकता तुम्ही. वरून सरपण पण मस्तपैकी पेटलं आहे. तर तुम्ही म्हणत असाल दादा की आता गॅस निघलेला आहे, तर पण बरोबर आहे, गॅस आहेत भरपूर आहे, सगळीकडे आहेत, सर्वांच्याच घरी गॅस आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं, कधीतरी एखाद्या दिवशी आपला हा ऐन टायमिंगला गॅस संपलेला असतो. कधी ऐन टायमिंगला आपल्याला ऑफिसला जायची गडबड असते किंवा कामाला जायची गडबड असते आणि अशा टायमिंगला आपला गॅस संपलेला असतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर मग अशा पद्धतीने आपल्या अवतीभोवती थोडंसं कुठंतरी सरपण वगैरे कुठंतरी आपण 4 काटक्या कुठून तरी आणून त्याच्या, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की हे अशी चूल बनवू शकतो. आणि अशा पद्धतीनेच आपला चहा बनवू शकतो किंवा स्वयंपाकसुद्धा बनवू शकतो, आंघोळीला पाणी पण तापवू शकतो. आणि तुम्ही म्हणसान दादा ही गरमाईने हा डेरा फुटू शकतो का, तर हा गरमाईने डेरा फुटू शकत नाही. का तर ज्यावेळेस डेरा आपला बनवत असतो आपण, हे माठ जे बनवत असतात ना लोक, त्यावेळेस काय असतं की ह्या भट्टीमध्ये टाकलेला असतो डेरा. हे बघू शकता तुम्ही, एवढं हे झालं आहे तरी हा डेरा तापलेला नाही, गरम झालेला नाही.
कारण डेरा हा थंड असतो, चिखलाचा बनवलेला असतो, त्याच्यामुळे तो फुटत नाही. ज्यावेळेस भाजला जाईन त्यावेळेस तो आणखीनच म्हणजे असा परिपक्व होत असतो, म्हणून त्याला डेऱ्याला भाजत असतात. किंवा कुणाला माहीत नसलं तर ते भट्टीमध्ये टाकून बघा, सांगतो की हा डेरा भाजला जातो. म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यामध्ये किती जरी सरपण घातलं आणि किती जरी हे केलं तरी हा डेरा फुटत नाही बघा. तर अशा पद्धतीने आता मी जी चूल बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली, म्हणजे टाकावपासून हा डेरा आपण कधीच उपयोगात आणत नव्हतो, तर हा डेरा टाकावपासून टिकाव आपण अशी चूल बनवलेली आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.